नमस्कार, मी अश्विनी हवरे आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रियापद आणि त्याचे प्रकार. बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला क्रियापद म्हणजे काय हे माहित पाहिजे. जर क्रियापद म्हणजे काय हे समजलं, तर मग पुढे आपल्याला त्याचे प्रकार जाणून घेता येतील. तर सर्वात आधी आपण पाहूया क्रियापद म्हणजे काय. तर बघा, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या क्रिया करत असतो, वेगवेगळ्या कृती करत असतो. आणि मग या क्रिया किंवा कृती ज्या शब्दांनी दाखवल्या जातात त्याला म्हणायचं क्रियापद. जसं की उठणे, बसणे, धावणे, पळणे या अनेक क्रिया आपण दिवसभरात करतो आणि या क्रियावाचक शब्दाला म्हणायचं क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया दाखवणारा शब्द. क्रियापद म्हणजे काय? क्रिया दाखवणारा शब्द. आता हे क्रियापद कसं तयार होतं? तर क्रियापद हे धातूंपासून तयार होतं. जसं की शब्द आहे बोलते, लिहिते. बघा, शब्द आहे बोलते, लिहिते. आता याच्यामध्ये बोलते या क्रियापदामध्ये तुमचा मूळ धातू आहे बोल. लिहिते या शब्दामध्ये मूळ धातू आहे लिही. त्याच्यानंतर धावतो याच्यामध्ये मूळ धातू आहे धाव. बघा, आता बोल, लिही, धाव हे झाले तुमचे मूळ धातू म्हणजे मुख्य तुमची क्रिया. मग ही क्रिया दाखवण्यासाठी काय करावं लागतं? तर या मूळ धातूला प्रत्यय जोडला जातो आणि ज्या वेळेस मूळ धातूला प्रत्यय जोडला जातो त्यावेळेस त्याच्यापासून क्रियापद तयार होतं. मग आता बोल या मूळ धातूला प्रत्यय जोडल्यानंतर त्यापासून बोलते, बोलतो, बोलतात अशा पद्धतीने क्रियापद तयार होतात. त्याच पद्धतीने लिही हा मूळ धातू आहे आणि या मूळ धातूला प्रत्यय जोडल्यानंतर त्यापासून विविध प्रकारचे क्रियापद आपण तयार करू शकतो. लिहितो, लिहिते, लिहितात, लिहिताना अशा प्रकारचे. त्याच्यानंतर धाव हा आहे मूळ धातू आणि या मूळ धातूला प्रत्यय जोडल्यानंतर धावतो हे क्रियापद तयार झालेलं आहे. म्हणजेच काय? तर क्रियापद हे कसं तयार होतं? ज्यावेळेस मूळ धातू म्हणजे जी तुमची मुख्य क्रिया आहे तर या क्रियेला काय केला जातो? प्रत्यय जोडला जातो आणि मूळ धातू म्हणजेच क्रियेला ज्यावेळेस प्रत्यय जोडला जातो त्यावेळेस तुमचं क्रियापद हे तयार होत असतं. तर अशा पद्धतीने क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग वाक्यामध्ये क्रियापदाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. जर वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल, पूर्ण व्हायचा असेल तर वाक्यामध्ये क्रियापद हे अतिशय आवश्यक असतं. मग वाक्य हे कसं तयार होतं? तर वाक्य हे दोन प्रमुख गोष्टींनी तयार होतं. पहिलं म्हणजे वाक्यामध्ये कर्ता हवा आणि दुसरं म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद हवं. जर वाक्यात क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण क्रियापदाचे पुढे कोणकोणते प्रकार पडतात हे पाहणार आहोत. सगळ्यात आधी क्रियापद म्हणजे काय हे समजून घ्या. क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. मग आपले जे वेगवेगळ्या क्रिया आहे ह्या दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. चला तर मग आता आपण या क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया. बघा, आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहूया. तर क्रियापदाचा सर्वात पहिला प्रकार जो आहे तो आहे सकर्मक क्रियापद. पहिला प्रकार जो आहे तो आहे सकर्मक क्रियापद. आता याच्यामध्ये शब्द बघा कोणता आलेला आहे? सकर्मक. आता सकर्मक या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. सकर्मक म्हणजे काय? आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. राम आंबा खातो, कविता गाणे म्हणते. बघा, आता तुमच्या समोर मी दोन वाक्य लिहिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे राम आंबा खातो आणि दुसरं वाक्य आहे कविता गाणे म्हणते. आता पहिल्या वाक्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे? तर खाण्याची क्रिया चालू आहे आणि खाण्याची क्रिया कोणता शब्द दाखवतोय? तर तो आहे खातो शब्द. दुसऱ्या वाक्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे? तर गाणं म्हणण्याची क्रिया चालू आहे आणि म्हणण्याची क्रिया ही म्हणते हा शब्द दाखवतोय. म्हणून खातो आणि म्हणते हे दोन झाले क्रियापद. आता या वाक्यामध्ये
खाण्याची क्रिया कशावर घडते, तर ती खाण्याची क्रिया ही आंब्यावर घडते आहे. म्हणजे आंबा हे झालं तुमचं कर्म. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणण्याची क्रिया कशावर घडते, तर ती म्हणण्याची क्रिया गाण्यावर घडते. काय म्हणते, गाणे म्हणते. काय खातो, आंबा खातो. म्हणून याच्यामध्ये हे झालं तुमचं कर्म. आता या दोन्ही वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. आता जर मी काय केलं, या वाक्यातलं जर कर्म पुसलं, खालच्या वाक्यातलं मी कर्म पुसते बघा, तर वाक्य आपलं तयार होईल, कविता म्हणते. नेमकं काय म्हणते, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. पुन्हा सांगते, पुन्हा एकदा आपण वरच्या वाक्याचा पण तसा प्रयोग करून पाहूया. पहिल्या वाक्यातलं सुद्धा मी काय केलं आहे, कर्म पुसलेलं आहे. राम खातो, पण नेमकं काय खातो, आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये कर्माची आवश्यकता आहे. म्हणजे बघा, राम आंबा खातो असं म्हटल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. कविता म्हणते, पण नेमकं काय म्हणते, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा कर्माची आवश्यकता आहे. कविता गाणे म्हणते. दोन्ही वाक्यांमध्ये कर्म आहे, म्हणून त्याला म्हणायचं सकर्म क्रिया. बघा, आता या वाक्यामध्ये आंबा हे आपलं कर्म आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गाणे हे आपलं कर्म आहे. आता आपण क्रियापदाचा जो दुसरा प्रकार आहे, अकर्मक क्रियापद, याचं उदाहरण पाहूया. म्हणजे दोन्हीमधला फरक आपल्याला लक्षात येईल. बघा, दुसरा प्रकार आहे आपला अकर्मक क्रियापद. आता याचे एखादं वाक्य घेते. आई गावाला जाते. याच्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे, तर जाण्याची क्रिया चालू आहे. आणि जाण्याची क्रिया कोणता शब्द दाखवतोय, तर तो जाते हा शब्द जाण्याची क्रिया दाखवतोय. म्हणून जाते हे झालं आपलं क्रियापद. ठीक आहे. मग आता या वाक्यामध्ये कर्म आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. मग जाण्याची क्रिया कोणावर घडते, तर जाण्याची क्रिया ही घडते आईवरती. परंतु आई हा काय आहे, आपल्या वाक्यातला कर्ता आहे. आई हा वाक्यातला कर्ता असल्यामुळे ते कर्म होऊ शकत नाही. किंवा काय जाते या शब्दाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये. आता या वाक्यामध्ये जरी कर्म नसलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. आई गावाला जाते, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, वाक्य आपल्याला समजते. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला कर्माची गरज नाहीये. म्हणजे या वाक्यामध्ये कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणायचं. आणि ज्या वाक्यामध्ये कर्माची गरज नसते त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणायचं. थोडक्यात, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे ते सकर्मक क्रियापद, ज्या वाक्यामध्ये कर्म नाही ते अकर्मक क्रियापद. अशा पद्धतीने क्रियापदाचे पहिले दोन प्रकार आपण पाहिलेले आहे. पहिला आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे अकर्मक क्रियापद. आता आपण क्रियापदाचा पुढचा जो प्रकार आहे तो पाहणार आहोत. तर क्रियापदाचा पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. आता संयुक्त या शब्दाचा अर्थ काय, तर संयुक्त मध्ये त्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आलेले असतात. कसं ते आपण पाहूया. बघा, आपण बागेत खेळू, हे पहिलं वाक्य झालं. आणि दुसरं आहे मीना मैदानावर खेळू, हे झालं दुसरं वाक्य. बघा, मी तुमच्या समोर दोन वाक्य लिहिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे आपण बागेमध्ये खेळू, बागेत खेळू. आणि दुसरं वाक्य आहे मीना मैदानावर खेळू. आता पहिल्या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया चालू आहे आणि खेळण्याची क्रिया खेळू हा शब्द दाखवतोय. मग आपण बागेत खेळू, इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. म्हणजे पहिला जो खेळू शब्द आहे तर हा वाक्यामध्ये क्रियापदाचं काम करतोय. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये क्रियापद असतं त्यावेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आता आपण 2 नंबरचं वाक्य पाहूया. मीना मैदानावर खेळू, याच्यामध्ये सुद्धा खेळण्याची क्रिया चालू आहे आणि खेळण्याची क्रिया खेळू या शब्दाने दाखवलेली आहे. परंतु तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
पहिल्या वाक्यामध्ये खेळू हे तुमचं क्रियापद आलेलं आहे, परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये जो खेळू शब्द आहे त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये. मग आता इथे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या वाक्याला क्रियापदाची गरज लागणार आहे. मग आता आपण क्रियापद घेऊया. लागली. मीना मैदानावर खेळू लागली. आता वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. आता वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या वाक्याला कोणत्या क्रियापदाने मदत केलेली आहे? तर लागली या क्रियापदाने मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे. म्हणून लागली याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद. याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करते, सहाय्य करते, म्हणून त्याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद. आणि त्याच्या आधी जे क्रियापद आलेलं आहे खेळू, तर याला म्हणायचं धातू साधित. याला म्हणायचं धातू साधित. बघा, आता मीना मैदानावर खेळू लागली या वाक्यामध्ये दोन प्रकारची क्रियापद आलेली आहे. पहिलं म्हणजे खेळू, दुसरं म्हणजे लागली. तर अशा पद्धतीने धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद हे दोन्ही क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं. बघा, संयुक्त क्रियापद हे कशा पद्धतीने तयार होतं? तर पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये असतो धातू साधित अधिक त्याला मदत करतं ते सहाय्यक क्रियापद. अशा पद्धतीने क्रियापदाचा संयुक्त क्रियापद हा प्रकार तयार होतो. मग संयुक्त क्रियापद पेपरला जर प्रश्न विचारला संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आलेले असतात त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. मग थोड्या वेगळ्या अर्थाने विचारलं जाईल की वरील वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद कोणतं? प्रश्न बघा कसा विचारला जातो, वरील वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद कोणतं? तर याच्यामध्ये खेळू लागली हे झालं तुमचं संयुक्त क्रियापद. नंतर जर प्रश्न विचारला वरील वाक्यातील सहाय्यक क्रियापद कोणतं, तर जे सगळ्यात शेवटी असतं, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं त्याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद. किंवा वरील वाक्यामध्ये कोणतं धातू साधित आलेलं आहे, तर खेळू हे झालं तुमचं धातू साधित. पुन्हा एकदा समजून सांगते, धातू साधित कोणतं विचारलं तर खेळू हे झालं तुमचं धातू साधित. सहाय्यक क्रियापद कोणतं आहे हे विचारलं तर लागली हे झालं तुमचं सहाय्यक क्रियापद. आणि जर प्रश्न विचारला संयुक्त क्रियापद कोणतं, तर संयुक्त मध्ये तुम्हाला धातू साधित आणि सहाय्यक दोन्ही क्रियापद सांगायची असतात. मग मीना मैदानावर खेळू लागली या वाक्यातलं संयुक्त क्रियापद तुमचं कोणतं होणार आहे, ते आहे खेळू लागली हे झालं तुमचं संयुक्त क्रियापद. अशा पद्धतीने आपण क्रियापदाचा तिसरा जो प्रकार आहे संयुक्त क्रियापद हा पाहिलेला आहे. आता आपल्याला क्रियापदाचा जो चौथा प्रकार आहे तो पाहायचा आहे. क्रियापदाचा चौथा जो प्रकार आहे तो आहे प्रयोजक क्रियापद. क्रियापदाचा चौथा जो प्रकार आहे तो आहे प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक आधी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रयोजक म्हणजे दुसऱ्याकडून क्रिया करून घेणे, याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. उदाहरणार्थ, मीना बाळाला रडवते. रमेश बाळाला हसवतो. बघा, तुमच्या समोर दोन वाक्य लिहिलेले आहे. पहिलं वाक्य आहे मीना बाळाला रडवते आणि दुसरं वाक्य आहे रमेश बाळाला हसवतो. याच्यामध्ये क्रिया कोणकोणत्या आहेत, तर पहिल्यामध्ये आहे रडण्याची क्रिया, रडवण्याची क्रिया आणि दुसऱ्यामध्ये आहे हसवण्याची क्रिया. आता बाळ रडते परंतु स्वतःहून रडत नाहीये, तर मग बाळाला रडवण्याचं काम कोण करते, मीना करते. ती क्रिया कोणाकडून करून घेतलेली आहे, मीनाकडून. किंवा मीनाने बाळाकडून रडण्याची क्रिया करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दुसरं वाक्य हसवण्याची क्रिया आहे. बाळ स्वतःहून हसत नाहीये, त्याला हसायला कोण लावतंय, रमेश लावतोय. म्हणजे रमेश हसण्याची क्रिया बाळाकडून करून घेतोय, म्हणून रडवते
आणि हसवतो हे झाले तुमचे प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्याकडून क्रिया करून घेतली जाते त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. आता क्रियापदाचा आपण पुढचा जो प्रकार आहे तो पाहणार आहोत, तो म्हणजे शक्य क्रियापद. शक्य क्रियापद. जसं प्रयोजक मध्ये क्रिया करून दुसऱ्याकडून करून घेतली जाते तसं आता शक्य क्रियापद मध्ये शक्यता दर्शवली जाते, क्रिया करण्याची शक्यता दर्शवली जाते. जसं की आपल्या घरामध्ये जर कोणी वयस्कर व्यक्ती असतील, आजी असतील, आजोबा असतील, ज्यांना फारसं चालता येत नसेल किंवा जिना चढवत नसेल, तर अशा वेळी जिन्याच्या 2 पायऱ्या चढल्यानंतर आजी किंवा आजोबा काय म्हणतात की ठीक आहे, त्यांना एक अंदाज येतो की आता हा जिना मला चढवेल, म्हणून ते काय म्हणतात की आता हा जिना मला चढवेल. बघा तुमच्या समोर मी 2 वाक्य लिहिली आहे. मला टेकडी चढवेल, दुखऱ्या पायाने मला चालवते. आता टेकडी आहे, टेकडी पूर्णतः चढू शकेल की नाही शक्यता कमी आहे, परंतु थोडी टेकडी चढल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की नाही हा ही टेकडी आता मला सहजपणे चढवते, म्हणून वाक्य काय वापरलं, मला टेकडी चढवेल, शक्यता सांगितलेली आहे. आणि दुखऱ्या पायाने मला चालवते, चालता येत नाहीये परंतु चालण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकदा अंदाज येतो की नाही आता ठीक आहे मी एवढा अंतर चालू शकते, तर दुखऱ्या पायाने मला चालवते, म्हणून चढवेल आणि चालवते हे झाले आपले शक्य क्रियापद. जे क्रियापद शक्यता दर्शवतात किंवा ज्या क्रियापदाच्या वापराने वाक्यातील शक्यता दर्शवली जाते त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. आणि आता क्रियापदाचा सगळ्यात शेवट जो प्रकार आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बघा क्रियापदाचा सर्वात शेवटचा जो प्रकार आहे तो आहे अध्याहृत. अध्याहृत क्रियापद, यालाच दुसरं नाव आहे गुप्त क्रियापद. बघा शेवटचा प्रकार आहे तो आहे अध्याहृत क्रियापद किंवा त्याला दुसरं नाव आहे गुप्त क्रियापद. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची आवश्यकता असते, परंतु कधी कधी वाक्यामध्ये क्रियापद दिलेलं नसतं तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. कसं ते पहा. वाक्य आहे ज्ञान तेथे मान, आणि दुसरं वाक्य घेऊया आपण, सदू हाच यदूचा मामा. पहिलं वाक्य आहे ज्ञान तेथे मान, दुसरं आहे सदू हाच यदूचा मामा. आता या दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद आलेलं नाहीये. मग या वाक्यामध्ये क्रियापद नाहीये का? नाही, या वाक्यामध्ये क्रियापद असतं परंतु ते गुप्त स्वरूपात असतं. कसं ते बघा. ज्ञान तेथे मान असतो किंवा आहे. दुसरं वाक्य सदू हाच यदूचा मामा आहे. इथं दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद आहे परंतु ते गुप्त स्वरूपात आहे, ते आपल्याला दिसत नाहीये. मग अशाच गुप्त स्वरूपात असणाऱ्या क्रियापदाला म्हणायचं गुप्त क्रियापद किंवा अध्याहृत क्रियापद. मग अध्याहृत या शब्दाचा अर्थ काय होतो? गुप्त. ज्ञान तेथे मान या वाक्यामध्ये क्रियापद आहे परंतु ते गुप्त स्वरूपात आहे. आणि सदू हाच यदूचा मामा या वाक्यामध्ये सुद्धा क्रियापद आहे परंतु ते गुप्त स्वरूपात आहे. तर अशा पद्धतीने आज आपण क्रियापद आणि त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.